येत्या 5 ते 6 दिवसात लॉटरी घोटाळ्याचा अहवाल येईल, त्यामुळे कुठल्याही दोषींची गय केली जाणार नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। 2007 ते 2009 या कालावधीत ऑनलाईन लॉटरीचा 933 कोटींचा कर थकीत राहिलेला आहे। ज्या कंपन्यांनी कर थकवलाय त्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागत नाहीये। त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। जर वेळेत तपास पूर्ण झाला नाही तर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची राज्याची तयारी असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर परराज्यात लॉटरी छापण्यावरूनही वाद आहेत, त्यावरही उपाय शोधण्याचं काम सुरू आहे। जयंत पाटील राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी आणि तत्कालीन IAS कविता गुप्ता यांनी शेकडो कोटी रुपयांचा लॉटरी घोटाळा केल्याचाही आरोप आहे। त्यामुळे लॉटरी घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल राष्ट्रवादीसाठी अडचणीचा ठरणार आहे। आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये जर 933 कोटी रुपये घेऊन काही कंपन्यांचा पता लागत नसेल तर ही बाब सरकार म्हणून गंभीर आहे। आणि यासाठी मी पहिल्यांदा पोलीस विभागातील जे आर्थिक गुन्हे शाखा आहे त्याने हे काम दिलं होतं। त्यांनी काही चौकशी केल्या आहेत। आज त्यांच्याकडूनही मी आढावा घेतला आणि त्यांना सांगितलं की जर हे चौकशी तुम्ही 2 महिन्यात पूर्ण करा, 2 महिन्यामध्ये त्यांचे पत्ते शोधा, पत्ते शोधून यामधला टॅक्स वसूल करण्याची कारवाई करा। टॅक्सच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर त्याच्यामध्ये लवाद नेमता येईल, पण टॅक्सच द्यायचा नाही हे तर मला वाटतं की शक्य नाही। अन्यथा 2 महिन्यांनी हे प्रकरण मग सीबीआयकडे देण्याची कार्यवाही आम्हाला करावी लागेल। या अगोदर एकदा माजी वित्तमंत्री जयंतराव पाटील यांच्यावर काही आरोप केले, या आरोपाची ही चौकशी करण्याचे मी आदेश दिले होते। आज त्याच्या संदर्भात ही चर्चा झाली। 5-6 दिवसामध्ये त्याचा संदर्भातला अहवाल येईल। भूमिका एक आहे, कोणावर खोटे आरोप होता कामा नये आणि आरोपामध्ये तथ्य असेल तर कुणीही सुटता कामा नये, ही राज्य सरकारची भूमिका। आरोपात तथ्य नसेल तर लोकांसमोर हे आलं पाहिजे। एखाद्या व्यक्तीला बदनामही कोणी करता कामा नये आणि या भूमिकेतून आम्ही त्याची चौकशी जी आहे ती करतोय। विधानसभेत त्या संदर्भातले प्रश्नही आले।